नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. अरे ते पेपर्स फाडून टाक, समीर हसत बोलला. म्हणजे? राजन न समजून बोलला. अरे आता कंपनी विकण्याची काही गरज नाही, समीर अगदी आनंदी होत बोलला. मी समजलो नाही. अरे आपल्याला पार्टनर मिळाला आहे जो आपल्याला बिझनेसही देणार आहे आणि इन्व्हेस्ट देखील करणार आहे. व्हॉट? कोण आहे? मॅक. ओह, राजन बोलला. मी तुला नंतर फोन करतो. समीरनं फोन कट केला आणि इकडे राजननं रागानं फोन टेबलवर आपटला. काय झालं? राजनचा मित्र सचिन त्याला चिडलेला पाहत बोलला. समीरला इन्व्हेस्टर भेटलाय, त्यामुळे तो आता कंपनी विकत नाहीये, राजन बोलला. व्हॉट? असा कसा इन्व्हेस्टर भेटला? आपण तर मार्केटमध्ये पूर्ण फिल्डिंग लावली होती. कुणीही त्याची मदत करायला तयार नव्हतं, मग असं अचानक कोण भेटलं? तो इथला नाही, त्यांचाच मित्र आहे मॅक, ज्याचा लंडनमध्ये मोठा बिझनेस आहे. मॅक? गाथाचा खूप चांगला मित्र आहे. तोच बिझनेसही देणार आहे आणि इन्व्हेस्ट देखील करतोय. मागच्या 4 वर्षांपासून आपण ही कंपनी आपल्या नावे करण्याची स्वप्न पाहत होतो, ते आता पूर्ण होणार नाही, सचिन राजनला प्रश्न विचारत बोलला. मी ही कंपनी मिळवण्याचं स्वप्न मागच्या 4 वर्षांपासून बघत नाहीये सचिन. अगदी 18 वर्षांचा होतो ना तेव्हापासून पाहतोय, आणि माझं स्वप्न मी पूर्ण करणारच. कसं? ते तर कंपनी विकणार नाहीत ना, त्यांना आता इन्व्हेस्टरही भेटलाय. भेटू दे, करू दे इन्व्हेस्टमेंट, पण कंपनीचा नफा तोटा तर आपल्या हातात आहे ना. इतके दिवस मी नफ्यात चाललेली कंपनी लॉसमध्ये चालली आहे हे दाखवून दिलं, तसंच यापुढेही होईल. त्यांचा माझ्यावर इतका विश्वास आहे की मी म्हटलेली प्रत्येक गोष्ट समीर डोळे झाकून विश्वास ठेवतो. अजून एखादं वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल, नंतर ते स्वतःच कंपनी विकतील. या कंपनीसाठी मी खूप काही केलंय, आता मागे हटणं मला परवडणार नाही, राजन बोलला. मानलं यार तुला. काय गेम खेळलास? सचिन देखील हसत बोलला. इकडे माईंच्या वाढदिवसाची पार्टी होती. देवने त्याच्या सगळ्या स्टाफला, क्लोज फ्रेंड्सला आणि जे काही नातेवाईक होते त्यांना सगळ्यांना पार्टीत बोलावलं. डॉक्टर ममता देखील नटून थटून तिथं आली. ती माईंच्या, देवच्या सतत मागे पुढे करत होती. आलेल्या गेस्टला आवर्जून काय हवं नको ते पाहत होती. शिव, डॉक्टर ममता देवला लाईक करते ना? राधिका, शिवची बायको, तिचं निरीक्षण करत बोलली. हो, तिचं फार प्रेम आहे त्याच्यावर, त्यामुळे तिने अजूनही लग्न केलेलं नाही, शिव बोलला. असं आहे तर मग तुम्ही देवदादांना समजवत का नाही? तुला त्याचा स्वभाव माहीत आहे ना, त्याला फक्त गाथा हवी आहे, तो तिची वाट पाहतोय. आणि ती नाही आली तर? राधिकाने विचारलं. सॉरी, म्हणजे मला असं म्हणायचं नाही की कदाचित तिनं लग्न केलं असेल, तिला मूलबाळही असेल आणि तिच्या सुखी संसारात ती सुखीही असेल, ती परत येऊनही फायदा काय? देवदादा आयुष्यभर असे एकटे राहणार का? राधिका बोलली आणि शिवही विचारात पडला. ती म्हणतीये तेही बरोबरच होतं. गाथा कदाचित सगळं विसरून पुढे निघून गेली असेल, ही शक्यता नाकारता येत नाही. ती देवच्या आयुष्यातून एकदमच गायब झाली होती. त्यांचं बोलणं माईंनी ऐकलं आणि आता माई देखील काळजीत पडल्या. माई देखील ममताकडे पाहत होत्या. पार्टी संपली आणि सगळे गेस्ट एक एक करत निघून गेले, पण डॉक्टर ममता अजूनही तिथेच होती. बरं माई, मीही निघते आता, बराच उशीर झालाय. तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, डॉक्टर ममता माईंना मिठी मारत बोलली. थँक्यू, माई म्हणाल्या. बाय शिव, बाय राधिका. बाय, राधिका देखील बोलली. देवला सांगितलं नाहीस जाती येते, शिव बोलला. सांगते ना, असं म्हणून ती देवकडे गेली तर तो केटरसशी काहीतरी बोलत होता. मी निघते देव, ममता बोलली. ओके, थँक्स फॉर कमिंग, देव बोलला. देव तिला सोडायला तर जा, माई पाठीमागणे येत बोलले. माई ती कार घेऊन आली आहे, देव बोलला. अरे पार्किंगपर्यंत तरी सोड, माई बोलल्या. इट्स ओके माई, मी जाईन, ममता बोलली. देव, ओके, मी तुमच्याशी नंतर बोलतो. देव त्या केटरर्सवाल्या लोकांना बोलला आणि ममताला पार्किंगपर्यंत सोडायला गेला. ती खुश झाली.
बघितलंत माई, दोघे एकमेकांसोबत किती छान दिसत आहेत. राधिका माईंच्या जवळ येत बोलली. हो ना, माई बोलल्या. माई, ममतापेक्षा चांगली मुलगी देवदादांसाठी मिळणार नाही. दोघेही जवळपास एकाच वयाचे आहेत, डॉक्टर आहेत आणि विशेष म्हणजे दोघेही एकमेकांना चांगलं ओळखतात. मला वाटतं तुम्ही देवदादांशी याबद्दल बोलावं, राधिका बोलली. मग असेच काही दिवस गेले. या दरम्यान समीरनं पार्टनरशिपचे पेपर्स तयार करून घेतले आणि ते मॅकला पाठवण्या अगोदर त्यावरनं एक नजर टाकत होता आणि त्याच वेळी त्याला एक फोन आला. हॅलो, समीर बोलला. साहेब, मी दिलीप बोलतोय, तुमच्या कंपनीतल्या ऑफिसचा पिऊन, तो बोलला. अरे दिलीप काका, बोला ना. मी आलो तेव्हा आपली भेट झाली नाही. कसे आहात? समीर बोलला. मी मजेत आहे साहेब. तुमच्याशी बरंच महत्त्वाचं बोलायचं होतं पण जमलं नाही. तुम्ही गेल्यावर फार मुश्किलीनं तुमचा नंबर मिळवलाय. काय झालं काका? समीर गंभीर आवाजात बोलला. साहेब, कंपनीत फार घोळ सुरू आहे. राजन साहेब तुमच्याशी खोटं बोलतायत की कंपनी लॉसमध्ये आहे. खरं तर कंपनी चांगली चालली आहे. जुन्या इमानदार लोकांना मुद्दाम काढलं जातंय कारण त्यांनी तुम्हाला काही सांगू नये म्हणून. आणि 4 वर्षांपासून तुमच्याबद्दल कोणाला काहीच माहीत नाही. तुमचे नवीन नंबर्सही कोणाकडे नाहीत, त्यामुळे तुमच्याशी काही कॉन्टॅक्टही होत नाही. मी परवाच राजन साहेबांना त्या सचिन साहेबांशी बोलताना ऐकलं. असं म्हणत दिलीपनं समीरला सगळं काही सांगितलं आणि राजनबद्दल हे सगळं ऐकून समीर खूपच शॉक झाला. काका, तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कोणाविषयी बोलताय? समीर बोलला. मी जे ऐकलं, जे पाहिलं ते तुम्हाला सांगितलंय. साहेब, लहान तोंडी मोठा घास, राजन साहेबांच्या भरवशावरती सगळं सोडू नका. बाकी तुमची मर्जी. साहेबांचे फार उपकार आहेत माझ्यावर. मी त्यांचं नुकसान होताना पाहू शकत नाही. तुम्ही काहीतरी करा साहेब, नाहीतर कंपनी चुकीच्या माणसाच्या हातात जाईल. दिलीप कळवळून बोलला. बरं झालं काका, तुम्ही मला सगळं सांगितलं. मी याबद्दल नक्कीच काहीतरी विचार करून निर्णय घेईल, समीर बोलला. ठेवतो साहेब. दिलीपनं फोन ठेवून दिला. आणि मग इकडे समीर विचारात पडला. पिऊनच्या बोलण्यात येऊन राजनवर संशय घेणं त्यांना योग्य वाटत नव्हतं आणि असा प्रकार समोर आल्यानं तो आता त्याच्यावर विश्वासही ठेवू शकत नव्हता. आणि म्हणूनच समीरने एक निर्णय घेतला की तो भारतात जाणार आणि कंपनीची सगळी सूत्रं हातात घेणार. खरं काय खोटं काय ते सगळं स्वतः पाहणार आणि राजन दोषी आढळला तर त्याला कंपनीच्या बाहेर काढणार. पण याबद्दल आत्ताच गाथा आणि मायाला त्याला काही सांगायचं नव्हतं, कारण हे जर सगळं खोटं असेल तर उगाच नात्यात दुरावा येईल. कारण राजन गाथाच्या आत्याचाच मुलगा होता आणि त्यानं बरीच मदत त्यांना केली होती. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही लव्ह स्टोरी चालली आहे पुढे. पाहूयात पुढे काय घडते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.